कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण तुम्ही जसं आता परवा कोल्हापूरला पिकनिकला गेला तशा तुमच्या पिकनिक सुरूच असतात का? खूप सुरू असतात. सारख्या चालू असतात. गोव्याला तुम्ही जेव्हा पिकनिकला जाता तेव्हा नवरे खुश होतात जा म्हणतात. असं म्हणतात। आता शेवटची पिकनिक कुठे गेली होती? हे कोल्हापूर झाली होती, त्याच्या आधी गोव्याला गेलो. गोव्याला गेलो. वा, काय तेव्हाची गोव्याला आठवण? 29 डिसेंबरला एकेकीने बोला। गोव्याला सर आम्ही ऍक्च्युली सगळ्या म्हणजे मिस्टरांचे जे सगळे फ्रेंड्स म्हणजे सर्कल आहे त्यांचं तिरुपती प्लॅन झालं. आम्ही प्लॅन केला गोवा ट्रिप आणि 31 डिसेंबर एकीकडे तिरुपती देवाला गेले मग आम्ही 30 डिसेंबरला निघालो. 31 डिसेंबरला आम्ही पण तिथे तुम्हाला माहिती आहे गोव्यात सुद्धा सगळ्यात जास्त देवळ हो आहेत। हो चर्च वगैरे देवदर्शन पण होते. खूप मंदिर आहे. महालसाचं मंदिर आहे, शांतादुर्गाचं आहे, परत मंगेशीचं आहे. सर आम्हाला गोव्यामध्ये गोव्यासारखंच एन्जॉय करायचं होतं. तर आम्ही ड्रेसेस वगैरे पण तसेच घेतलेले होते. पण हिनं काय केलेलं, हिच्या घरी थोडं जरा हे असल्यामुळे हिनं काय केलेलं होतं की तिथे गोव्यात शॉपिंग केलेली होती. की तिथे ड्रेस वगैरे तिनं तसे घेतले वगैरे, एन्जॉय केलं, फोटो वगैरे सगळे काढले, सगळं केले आणि ते हे गोव्याच्या समुद्रातच फेकून आली. परत नको कुपवाड मध्ये नको। गोव्याची शॉपिंग पण केली आणि तिथं टाकून पण ते आले. चांगला आहे स्वभाव तुमचा। कुणाला म्हणजे आपण पण हे ज्यावेळी आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो ना, त्यावेळी थोडंसं भीती वाटत होती. म्हणजे बाबा फोटो बघितल्यावर घरचे म्हणा, पण नवऱ्याला नंतर- माहिती होतं. नंतर फोटो बघितले घरच्यांनी? घरच्यांना दाखवलं म्हणजे सासूबाईंना दाखवलं अजून अरे आता आता ह्यांच्याकडनं नाही, आता ते आता बाकीच्या ऐका, तक्रारी- आता ह्यांच्याकडनं आम्ही जे मागवलेत फोटो ते आता झी मराठी वरच दिसणार आहे। तर आम्ही अजून ब्लॅकमेल करतोय तिला. काही त्या जण दिली नाही, आम्ही नाही की आम्ही म्हणतोय. कधी तर फोटो टाकू. आता मी बिनधास्त झाले, कारण आता मी घालते. चला आता मला भीती वाटायची कमी झाली, मी घालते. मग आता सासूबाईंना सांगून ठेवा सांगितलं मग गोव्याचे फोटो या बघा सारखं म्हणून. सारखं धमकी द्यायल्यावर मग एक दिवस सांगितलं, मग जेव्हा सांगितलं तेव्हा सासूबाई काय म्हणाल्या? होय हे तर घाल नकोस बाई, जा तिकडे. तर त्यात तिने काय केलं माहितीये, आमचं नाव पुढे केलं. मैत्रिणींनी फोर्स केला म्हणून मी घातलं. असं सांगितलं. मैत्रिणीच तुम्हाला जास्त आमची नावं अडचणीत सांगितली. आणतात. सगळ्यांची नावं सांगितली. अडचणीत पण आणतात आणि मदत पण तेवढी करतात. तशीच करतात. तर अजून एक किस्सा म्हणजे आम्ही आधीपासून ठरलेलं गोव्याला जायचं म्हणजे फुल टू एन्जॉय करायचा. गोव्यात जाऊन प्यायचं असं सगळं ठरवलं. मी म्हणलेलं सगळ्यांना आणि सगळ्यांनी प्यायचं. मी तुम्ही नाही घेतला तर मी पाजणार असं सगळ्यांनी. म्हणजे असं मी एन्जॉय म्हणून मी म्हणत होते. ह्यांना वाटत होतं ही खरोखर सिरियसली घेणार. म्हणजे सगळ्या जणी होत्या गोव्याला, जवळजवळ 20-25 जणी होत्या सगळ्या. तर सगळ्यांना सांगितलं तुम्ही नाही घेतली तर मी रात्री सगळ्यांना तुम्हाला घ्यायला लावणार वगैरे. ह्यांना खरोखरच वाटायला लागलं ह्या म्हणजे आम्ही काही घेणार नाही तरी. आणि रिटर्न येताना काय घेतली आम्ही कोणीच नाही. पण रिटर्न येताना काय झालं, मला थोडासा त्रास व्हायला लागला डोळे दुखी. आणि मग मी थोडं थांबायला सांगितलं आणि मी वॉशरूम बघून तिथे गेलं. तर सगळ्यांना वाटलं मला सगळ्यांना सोडून मीच घेतली कशी काय. आणि ह्यांनी सगळ्यांनी तेच पसरवलं की सुरुवातीपासून आहे ना, गाडीत बसल्यापासून ती अशी घेतल्यासारखी बोलत होती. आणि मी माझी रिअल ऍक्टिंग वाटली सगळ्यांना की हा खरोखरच ही घेतली. आणि मी खरं सांगते मी अजिबात घेतलेली नव्हती. पण ह्यांना वाटलं मी सगळ्यांना सांगितलं की मी घेतलीच म्हणून. घेतली असं वाटलं सगळ्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।